एकनाथ शिंदे यांचं विमान जळगाव विमानतळावर रखडलंय। मुक्ताईनगरचा दौरा आटपून खरं तर शिंदे माघारी निघाले होते। प्रकृती ठीक नसल्यानं पायलटकडून विमान उडवण्यास नकार देण्यात आला। गेल्या 30 मिनिटांपासून एकनाथ शिंदे यांचं विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहे। या खरं तर क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। एकनाथ शिंदे यांचं विमान गेल्या काही तासांपासून जळगाव विमानतळावर रखडलेलं आहे। मुक्ताईनगरचा दौरा आटपून शिंदे हे परत निघाले होते आणि प्रकृती ठीक नसल्याने खरं तर पायलटकडून विमान उडवण्यास नकार देण्यात आलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, नेमकं कारण काय? एकनाथ शिंदे यांचं विमान जळगाव विमानतळावर रखडल्याची माहिती समोर येते। नक्कीच मेघना, जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। आई संत आदिशक्ती मुक्ताबाईच्या दर्शनासाठी ते आले होते। मात्र आता ते मुक्ताईनगरवरून मुंबईकडे रवाना होत असताना कुठंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गेल्या 30 मिनिटांपासून विमान हे उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहे। आणि या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी विमान प्राधिकरण याच्या संदर्भात पायलटची मनधरणी या ठिकाणी केलेली आहे। आणि 30 मिनिटांनंतर आता कुठंतरी या ठिकाणी पायलटने मान्यता दिली आहे। आणि आता उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे, आपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता इथून रवाना होण्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी तर सुमित, यांच्याशी आपण संपर्क करू शकत नाहीये काही तांत्रिक अडचणीमुळे। मात्र या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचं विमान गेल्या 30 मिनिटांपासून जळगाव विमानतळावर रखडलेलं आहे। मुक्ताईनगरचा दौरा आटपून खरं तर शिंदे हे माघारी निघाले होते। प्रकृती ठीक नसल्यानं पायलटकडून विमान उडवण्यास नकार देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।